माननीय श्रीमती सविता पवार मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतील। सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी छत्रपती संभाजीनगर। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राठोड साहेब, लांजेवार साहेब, इथे उपस्थित असलेले पोलीस विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, राज्य मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष आणि उपप्रादेशिक सेवानिवृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आदरणीय खान साहेब, गणेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, गणेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक आणि त्यांच्या सुविद्या पत्नी, अतिशय सर्वप्रथम दळवी साहेबांचं खूप अभिनंदन करते आणि त्यांचे आभार देखील मानते की अतिशय चांगल्या प्रकारे रस्ता सुरक्षितते संदर्भात त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धाचं आयोजन केलं आणि त्या आयोजनानंतर त्या कार्यक्रमाच्या आजचा जो सांगता समारंभ आहे, प्रमाणपत्र वाटप आहे, त्याकरता आज आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो। आवाज येतोय का? थोडे शांत बसा सगळेजण। मला कल्पना आहे की तुम्ही खूप वेळचे आलेले आहात, तुमच्या पोटात खावळे ओरडतात आहे, पण आम्ही अगदी थोडक्यामध्ये सर्व आवर्त घेणार आहोत आणि तुम्ही ज्या कार्यक्रमासाठी इथे आलेल्या त्या प्रमाणपत्रांचं देखील तुम्हाला लवकरच प्रमाणपत्रांचं आणि बक्षिसाचं वाटप देखील तुम्हाला लवकरच होणार आहे। तर मित्रांनो, लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये दर एका मिनिटाला एक अपघात घडतो। किती अपघात घडतात? दर एका मिनिटाला एक अपघात घडतो। आपल्या देशामध्ये दरवर्षी 5 लाख एवढे अपघात घडतात आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दर महिन्याला 55 लोक, शहरामध्ये फक्त 55 लोक या रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात। किती लोक मृत्युमुखी पडतात? म्हणजे किती जास्त प्रमाणामध्ये आपल्या रस्ते अपघातामुळे मृत्यू होतोय। लक्षात घ्या, तुमचं वय फार लहान आहे। जेव्हा एखादा व्यक्ती रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडतो तर तो एक व्यक्ती त्या रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडत नाही, तर तिच्यासोबत उद्ध्वस्त होतं त्या संपूर्ण त्याचं कुटुंब, त्याची बायका, मुलं तुमच्यासारखी जी लहान लहान असतात ती रस्त्यावर येते, त्याच्या कुटुंबाची दुरावस्था होतात, त्यांच्या मुलांचे हाल होतात। त्यामुळे एक रस्ते अपघातामुळे एवढं वाईट गोष्टी घडत असतात आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या देशामध्ये जे अपघात घडतात त्यामध्ये सर्वात जास्त वयोमान जे असतं ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे 18 ते 35 म्हणजे त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष हा रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडतो। इथे महिला वर्ग बऱ्याच मोठ्या संख्येने उपस्थित आहे, तर सर्व महिला वर्गांची ही जबाबदारी ठरते की आपल्या बालगोपाळांना लहानपणापासून रस्ता सुरक्षिततेचं बाळकडू पाजणं गरजेचे आहे। काय करायला पाहिजे मला सांगा बरं, तुम्ही काय करायला पाहिजे? 2 व्हीलर घातल्यावर काय करायला पाहिजे? हेल्मेट घातलं पाहिजे आणि 4 व्हीलर चालवताना सीट बेल्ट लावलंच पाहिजे आणि पायी चालताना रस्त्याच्या कुठल्या बाजूनी चालायचं? पायी चालताना नेहमी, मुलं फार हुशार आहेत, काही सांगायची गरज नाही, पायी चालताना नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवायचं। का चालायचं असतं डाव्या बाजूनी? कोणी सांगेल का? अजून एक बक्षीस देऊ आपण त्याला। कारण समोरून येणारी ट्रॅफिक ही समोरून येणारी ट्रॅफिक, तुम्ही जेव्हा डाव्या बाजूने चालता तेव्हा समोरून येणारी ट्रॅफिक कशी येते, एखादा माणूस चुकून तुमच्या अंगावर तर येत नाही हे तुम्हाला लक्षात येतं। त्यामुळे पायी चालताना देखील कुठल्या बाजूने चालाल? मग उद्यापासून आई वडिलांना सांगाल ना, रस्त्यावर भाजी घ्यायला जाल, काही घ्यायला चाल, तर कुठल्या बाजूने चालाल? डाव्या बाजूने चालायचं। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या सर्वांच्या बालमनावर बिंबवल्या गेल्या पाहिजे आणि इथूनच सुरुवात होते रस्ता सुरक्षिततेची। तर पूर्वी काय होतं की अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टीच माणसाला लागत होत्या, पण सर्वात प्रथम पहिल्या मोटार गाडीचा शोध कोणी लावला कोणाला माहिती आहे का? तर कार्ल बेन्झ नावाचा शास्त्रज्ञ होता ज्यांनी पहिल्या मोटार गाडीचा शोध लावला आणि तिथून आपली विकासाची चक्र ही वेगाने फिरायला लागली, प्रगती वेगाने व्हायला लागली आणि माणसाच्या जीवनामध्ये प्रगती यायला लागली। पण जेव्हा प्रगती येते तेव्हा तिचे काही दुष्परिणाम देखील सोबत येतात। जेव्हा माणूस आकाशात पोचला, समुद्राच्या तळाशी जाऊन पोचला, परंतु जे नियम तरी पाळायला हवे आणि निसर्गाच्या विरुद्ध कधी जायचं नाही ह्या गोष्टी त्यांनी पाळल्या नाहीत। त्यामुळे रस्ते अपघात आणि वायू प्रदूषण या 2 दुर्दैवी गोष्टींना आपण या सर्व गोष्टींमुळे बळी पडलेलो आहे। तर आता आपल्या सर्वांना हेच थांबवायचं आपली जबाबदारी आहे। म्हणूनच एवढ्या जास्त प्रमाणामध्ये तुमच्या निबंध स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत जेणेकरून
तुमच्या मनातून ह्या गोष्टी यावा आणि तुमच्या बालमनावर या रस्ता सुरक्षिततेचं बाळकडू बिंबवण्यात यावं. तर दळवी साहेबांचं खूप खूप अभिनंदन करते की त्यांनी छान उपक्रम राबवला. त्यांना त्यांच्या उपक्रमाकरता खूप खूप शुभेच्छा देते. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण नेहमी सगळ्यांनी पाळल्या पाहिजे. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व चालकांचा विना अपघात सेवा बजावलेल्या चालकांचा आज सन्मान करण्यात आला. तर ST ही आपल्या महाराष्ट्राची जीवनदायिनी आहे. खेडोपाड्यामध्ये ज्या ठिकाणी सर्व लोक म्हणजे सर्व लोक तिथून शहरापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यांच्या बालमुलांना शिक्षणासाठी सर्वात चांगली संधी जर कोणी उपलब्ध करून दिली असेल तर ST महामंडळाने उपलब्ध करून दिली. आणि ST महामंडळातील ही जी चालक मंडळी आहे ही केवळ एक गाडी चालवत नाही तर तिच्यासोबत अनेक कुटुंब ही ते सोबत घेऊन जात असतात. त्यामुळे त्यांची ही विना अपघात सेवा देण्यासाठी आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया. यानंतर घंटागाडी आपण बघतो की आपण सर्वजण फार मोठ्या मोठ्या गोष्टी करतो पण स्वच्छता ही आपल्या भारतीयांमध्ये इतकीशी जास्त प्रमाणात नाही. विदेशात बघाल तर तुम्ही रस्ते चकचकीत असतात, सगळं गोष्टी व्यवस्थित सुंदर असतात. आपण काय करतो, आपलं घर व्यवस्थित झाडतो पुसतो आणि कचरा कुठे आणून टाकतो, रस्त्यावर. तर असं करायला पाहिजे का? कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. आणि या कामी आपल्याला सर्वात जास्त मदत देणाऱ्या घंटागाडी चालक आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि त्यांचा देखील सन्मान होणार आहे. तर त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर आपलं संभाजीनगर हे भव्य ऐतिहासिक वारसा लाभलेलं असं शहर आहे आणि स्मार्ट सिटी म्हणून देखील आपलं शहर नावारूपाला येत आहे. तर या स्मार्ट सिटीचा स्मार्टनेस आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आजपासून कचरा कुठे टाकाल, कचरा कुंडीत. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा नाहीच. या छोट्या छोट्या गोष्टींची कल्पना आणि हे सर्वांच्या मनावर बिंबवण्याकरता अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तर मित्रांनो, आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतो आणि खूप ठिकाणी आपण सांगतो की गाडी चालवताना तुम्ही मदिरापान करू नका, दारू पिऊन गाडी चालवू नका. असंच आम्ही एका कार्यक्रमात गेलो, तिथे आम्ही सांगत होतो तिथल्या सगळ्या श्रोत्यांना की वाहन चालवताना दारू पिऊन वाहन चालवू नये. तर एक व्यक्ती त्यातील म्हणाला की मॅडम, दारू पिण्याचे फायदे पण आहेत, आमची औत्सुक्य चालवलं गेलं. म्हटलं काय, दारू पिण्याचे फायदे पण असू शकतात? आम्हाला पहिल्यांदा कळलं. तर काय त्यांना विचारलं आपण की काय फायदे असतील, तर बोलले की दारू पिल्यामुळे कधी साप चावत नाही. का चावत नाही साप? आम्हाला तर कळेना की साप दारू पिल्यावर कसं काय चावत नाही. तर आम्ही त्यांनाच महाभागाने विचारलं की म्हटलं कसं काय साप कसं काय चावत नाही. तर ते बोलले की साप का चावत नाही साप, तर सापाला केवड्याचा सुगंध प्रिय आहे, बेवड्याचा नाही. असं प्रत्यक्षात काही नाही आहे. विषय खूप गंभीर आहे आणि तुम्ही सगळे बोर झाले म्हणून आपण एक जोक मारलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या घरच्या मोठ्यांना नेहमी काय सल्ला द्याल तुम्ही की कधीही दारू पिऊन कुठलंही वाहन चालवू नये. काय सांगाल? आणि साप का चावत नसेल बरं दारू पिल्यावर? कारण त्या माणसाची चालण्याची स्पीड कशी असते, झिगझॅग, सापाला सापडतच नाही तो. चला, हा विनोदाचा भाग आहे. तर अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल आणि येथील सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूल संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे. त्यांचं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं. एक व्यक्ती जी आपल्या व्यवसाय करताना ड्रायव्हिंग शिकवते पण त्या व्यक्तीचं म्हणजे तिची समाजाप्रती असलेलं ऋण तिने ते मनात जाणीव ठेवली की केवळ आपण व्यवसाय करता अर्थार्जनाकरता कुठलंही काम करू नये, तर आपण ज्या समाजाचं या देशाचं देणं लागतो याचं ऋण कुठेतरी फेडायला हवं. आणि याकरता अतिशय सुंदर असं रस्ता सुरक्षिततेपेक्षा दुसरा विषय ज्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, त्या एका तरी कुटुंबाला जर आपण यातून वाचवू शकलो तर हेच गोष्ट मनात ठेवून गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूलने अतिशय स्तुत्य असा उपक्रम केलेला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थित असलेल्या इतर मोटर ड्रायव्हिंग स्कूल संघटनांना देखील मी कळकळीचं आवाहन करेल की अशाच प्रकारचं रस्ता सुरक्षिततेसंदर्भात आपण सर्वांनी आयोजन करावं, यामध्ये हिरिरीने भाग घ्यावा. तर या ध्येयवेड्या माणसाला खूप खूप यांचं अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. जोरदार टाळ्याने एकदम आमचं स्वागत करूया. आणि आता खऱ्या अर्थानं
ज्यांनी बिना अपघात सेवा दिली त्यांचे आपण सन्मान केला आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या तुमच्यासाठी एक आरोग्य दूत म्हणून रोज काम करतात. रोज सकाळी अलाराम आपला वाजला नाही वाजला तरी आपण उठत नाही, पण घंटा गाडी आली हो माझा कचरा माझी जबाबदारी या वाक्यानं आपल्या संबंध संभाजीनगरकरांची सकाळ होते. अशा या सर्व बांधवांचा आपण सन्मान सत्कार करणार आहोत. तर मंचावरती सन्मानपूर्वक बोलवतो मी अरुण जाधव सर यांना की कृपया आपण मंचावरती यायचं आहे. अरुण जाधव जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्यानंतर अनिल सोमनाथराव भालेराव घंटागाडी वाहन चालक जे आहेत तर त्यांची नावं या ठिकाणी सत्कारासाठी अनाऊन्स करतोय. अरुण जाधव सर, राजू देवराव जाधव सर, त्यानंतर अनिल सोमनाथराव भालेराव, वशीम शेखजी यांना विनंती असेल कृपया मंचावरती यायचं आहे. त्यानंतर कैलास जगन्नाथ जगताप, सागर पिटाळे, सन्मान्य रवी श्रीखंडे सर, सन्मान्य भारतजी जाधव, सन्मान्य राजू गंगावणे यांना विनंती असेल ज्यांचे मी नाव घेतो त्यांनी कृपया मंचावरती यायचे. मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांचा हा सन्मान सत्कार या ठिकाणी करणार आहोत. मंचावरांना विनंती असेल की कृपया आपण या ठिकाणी सन्मान करूयात या आमच्या चालक बांधवांचा. रामेश्वर वैद्य, सुभाष जगन्नाथ गडवे, राजू सखाराम गंगावणे सर, दीपक शंकर कंगारे, दीपक मारुती आढावे, संजय गोविंद गायकवाड. हे परत एकदा नाव नाही या ठिकाणी अनाऊन्स करतोय. ज्ञानेश्वर चव्हाण सर यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचंय. त्यानंतर अमोल सोनवणे, रामेश्वर वैद्य, सुभाष गाडवे, नितीन भालेराव, मधुकर साळवे या सर्व मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण मंचावरती यायचं आहे. हे सगळे चालक बांधव त्यांचा सन्मान करतोय आम्ही. त्यानंतर नितीन भालेराव, मधुकर साळवे, गौतम साबळे सर, गौतम साबळे, दिलीप हिवराळे,